नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती या योजनेचा एक GR या महिन्यामध्ये आला होता. या योजनेचा जो GR आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे योजना काय आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना जो GR असतो त्याच्यातले जे काही मुद्दे असतात हे माहिती नसतं. तो GR या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण जो GR आहे ते विश्लेषण करून तुम्हाला मी सांगणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, 2 जून 2026 रोजी जो GR आलेला आहे तो GR आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर यामध्ये मुख्यतः काय आहे, तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या जो 6 वर्ष येतं, या 6 वर्षांमधले जे क्रॉप लोन घेणारे शेतकरी आहेत त्यांची जी थकबाकी आहे ती थकबाकी यामध्ये ही 2 लाखापर्यंत ही पूर्णतः माफी होणार आहे. हा पहिला मुद्दा. म्हणजे मुद्दल आणि त्यावरील व्याज याची रक्कम मिळून जर 2 लाखापर्यंत झाली तर ती तुम्हाला पूर्णतः माफी होणार आहे. दुसरी गोष्ट, 2 लाखावरील जी काही मुदत आहे किंवा काही शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं असतं किंवा फेर पुनर्गठन केलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा यामध्ये कर्जमाफी होणार आहे. त्याचे जे लाभार्थी आहेत हे 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे थकीत आहेत आणि 31 मार्च 2026पर्यंत न भरलेले लाभार्थी या योजनेमध्ये समावेश केलेले आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जी होती 2019ला, त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत, म्हणजे यापूर्वी कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे असे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये जे क्रॉप लोन किंवा त्याचं पुनर्गठन जे काय असेल थकबाकी आहे आणि ज्यांनी 31 मार्च 2026पर्यंत रक्कम भरलेली नाही अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये एवढी कर्जमाफी मिळणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना पूर्वी लाभ घेतलेला नाही अशांसाठी 2 लाख आणि ज्यांनी यापूर्वी कर्जमुक्तीचा लाभ घेतलेला आहे 2019ची जी होती महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यामध्ये 50,000 रुपये एवढं त्यांना माफी होणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट. शेतकरी बंधूंनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026पर्यंत क्रॉप लोन किंवा थकीत हे जे आहे हे 2 लाख रुपयापेक्षा जर जास्त असेल तर अशा जे शेतकरी आहेत अशांना 2 लाख रुपयापेक्षा वरची रक्कम त्यांनी बँकेमध्ये भरायची आहे. अशी रक्कम बँकेत भरल्यानंतर त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 एवढी मुदत शासनाने दिलेली आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती 2019ची जी लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत यामध्ये लाभ मिळणार आहे. 50,000 रुपयापेक्षा जास्त जे काही कर्ज आहे हे त्यांनी भरल्यानंतर त्यांना 50,000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे. तर अजून एक मुद्दा यामध्ये आहे की प्रोत्साहनपर लाभ. शेतकरी बंधूंनो, हा जो शासन निर्णय आपण बघत आहात, या शासन निर्णयामध्ये असे अनेक शेतकरी आपण बघत असतो की ते कर्ज काढतात आणि नियमित भरतात. तर अशा शेतकऱ्यांना शासनाने 50,000 रुपये एवढा प्रोत्साहनपर लाभ दिलेला आहे. परंतु 2019 साली महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा जो लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांना हा प्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही. यामध्ये अपात्र शेतकरी कोणते आहेत, तर आपल्याला माहीत आहे की संविधानिक पदावरील माननीय आमदार, खासदार हे जे आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत ते यामध्ये अपात्र आहेत. त्याचबद्दल शेतीबाह्य स्रोतामधून ज्या व्यक्तींचं म्हणजे इन्कम टॅक्स भरतात असे शेतकरी यामध्ये अपात्र आहेत. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना 25,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन येतं असे शेतकरीसुद्धा या योजनेमधून अपात्र आहेत. त्याचबरोबर सहकारी संस्था यांचे पदाधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे ते शेतकरीसुद्धा या योजनेमध्ये पात्र नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, हा जो शासन निर्णय आहे यामधल्या एक महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी मी चर्चा केलेली आहे. शासन निर्णय तुम्हाला व्यवस्थित समजावा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. नक्की तुम्हाला उत्तरे दिली जातील. धन्यवाद. कृषी वसंत, शेतकऱ्यांचं विश्वासाचं YouTube चॅनेल.